नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज YouTube चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत द्वितीय सत्र वार्षिक परीक्षा प्रश्नपत्रिका 2025 इयत्ता 7वी विषय गणित पेपरचे संपूर्ण मार्ग। यावर्षी पॅटवर आधारित पेपर असणार आहे। पॅट पॅटर्न हा आपण या पेपरच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आणि या पेपरचा उपयोग तुम्हाला सराव करण्यासाठी नक्की होईल। एकूण 50 गुणांचा हा लेखी पेपर असेल आणि 10 गुणांचा तोंडी परीक्षा असते। त्या तोंडी परीक्षेचे स्वरूप कसं असेल ते सर्वप्रथम समजा। तोंडी आणि प्रॅक्टिकल या प्रकारचे तुम्हाला प्रश्न असतील आणि त्यावर आधारित तुम्हाला तोंडी परीक्षेचे गुणमान हे शिक्षक करतील। आता लेखी परीक्षेचा जो पेपर आहे तो आपण या ठिकाणी सविस्तर समजून घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा। बघा, लेखी चाचणीला आपण सुरुवात करत आहोत। सूचना: सर्वप्रथम सर्व प्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडवायचे आहेत आणि बहुपर्यायी प्रश्नातील अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक चौकटीत द्यायचा आहे, तर टिक नाही करायचा आहे। मग खाली दिलेली उदाहरणे सोडवा। संख्या अक्षरात लिहा। मग संख्या वाचन करायचे: एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष। 8,72,540 असं तिथं आपल्याला अक्षरी लेखन या ठिकाणी करायचं आहे। संख्या अंकात लिहा। 5,27,252, 5,27,252 असं सोपं अक्षरी लेखन या ठिकाणी केलेलं आहे। संख्या विस्तारित रूपात लिहा। एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष। 7,00,000, त्यानंतर 30,000, त्यानंतर 4,000, 480 आणि 2 अशा पद्धतीने लेखन या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा। लाईक करायला पैसे लागत नाही। बेरीज करा। 45,917 अधिक 8,267 यांची जर बेरीज केली आपण 7 अधिक 7 14, 6 ला 1, 6 आणि 1 7 आणि 1 8, 9 आणि 2 11, 11 ला 1, 6 ला 1, 8 आणि 5 13, 13 आणि 1 14, 6 1 4 आणि 1 5 अशा पद्धतीने 54,184 याची बेरीज येते। आता प्रश्न आहे वजाबाकी करा। 65,039 वजा 13,278 यांची जर आपण वजाबाकी केली, बघा 9 वजा 8 1 शिल्लक राहतो, 3 वजा 7 जात नाही, आपण इकडून उष्णा घेतला पण इथे पण शून्य म्हणून आपण या ठिकाणी गेलो, इथे 4 राहिले, या ठिकाणी 10 झाले, 10 तून एक उष्णा दिला म्हणजे 13 वजा 7 6, या ठिकाणी 9 वजा 2 7, या ठिकाणी 4 वजा 3 1 आणि 6 वजा 1 5 म्हणजे 51,700 वजाबाकी येते। गुणाकार करा। 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणायचं आहे। 563 गुणिले 72 यांचा गुणाकार सविस्तर केल्यानंतर उत्तर मिळतं 40,536 रुपये। आता भागाकार करा। 25,009 भागेला 14 याची सर्वप्रथम उभ्या मांडणीमध्ये आपण मांडणी करून घेऊया। मग अशा पद्धतीने 4,509 भागेला 14। आता भागाकार करत असताना सर्वप्रथम शून्याचा भाग आपण एका ठिकाणी देणार आहोत। ठिकाणी 4 वरतून 5 घेतले 45 झाले, 14 त्रिक 42, 3 उरले, वरतून पुन्हा आपण शून्य खाली घेतला 30 झाले, 14 दुने 28, 28 वजाबाकी केल्यानंतर 2 शिल्लक उरतात, वरतून पुन्हा 9 घेतले 29 आणि 14 दुने पुन्हा 28, 29 वजा 28 एक शिल्लक उरतो म्हणजे बाकी 1 आणि भागाकाराला 322। कारण असं उत्तर असतं तर आपल्याला अचूक असे मार्क्स मिळत असतात। मग आता शाब्दिक उदाहरणे आहेत, लेखी उदाहरणे आपण ज्याला म्हणतो। श्रावणीने कार्यक्रमासाठी 870 रुपयास एक याप्रमाणे 4 भेटवस्तू व 1,200 रुपयास एक याप्रमाणे 3 भेटवस्तू खरेदी केल्या तर या उदाहरणामध्ये तुम्हाला गुणाकार आणि बेरीज या दोन क्रिया करायच्या आहेत। 870 रुपयास एक याप्रमाणे 4 भेटवस्तू एकूण किंमत आपण या ठिकाणी काढूया, म्हणजे 870 गुणिले 4 बरोबर 3,480। त्यानंतर 1,200 गुणिले 3 याप्रमाणे गुणाकार येतो 3,600, म्हणजे दोन गुणाकार झाल्यानंतर या दोन्ही गुणाकारांची बेरीज करायची म्हणजे आपल्याला योग्य उत्तर मिळतं। 7,080 रुपयाची एकूण खरेदी श्रावणीने या ठिकाणी केलेली आहे। मित्रांनो, हा प्रश्न समजला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन करा। खाली दिलेली उदाहरणे सोडवा। अ व ब साठी सूचना। दिलेल्या माहितीवरून प्रमाण शोधा व रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा। प्रमाण शोधायचं बघा, या ठिकाणी 5 40, 2 16, 6 48 काय प्रमाण आहे बरं? 5 1 5 5 8 40, 2 1 2 2 8 16, 6 1 6 6 8 48 म्हणजे एकाच 8 हे प्रमाण आहे। म्हणजे वरच्याच्या 8 वर खालची संख्या आहे। 7 1 7 7 8 56
उत्तर येतं. 1 तास 8 प्रमाण आपण शोधितलं आहे. मग या ठिकाणी काय प्रमाण येईल बघा. 8 साकम 48 किंवा 6 8 48 याचा गुणाकार 48 येतो. 16 त्रिक 48 याचा गुणाकार 48 येतो. 24 आणि 48 म्हणजे गुणाकार 48. या ठिकाणी जे प्रमाण आहे हे व्यस्त प्रमाण आहे. व्यस्त प्रमाणामध्ये गुणाकार सारखा येतो आणि सम प्रमाणामध्ये भागाकार सारखा येतो. म्हणजे या ठिकाणी अशी संख्या शोधायची आहे की ज्या संख्येने 4 ला गुणल्यानंतर उत्तर किती येईल 48. बरोबर आहे. तर 12 त्रिक 36 12 चौक 48 म्हणजे या ठिकाणी 12 हे उत्तर येईल. मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला असेल तर लाईक करा. लाईक फ्री आहे, सबस्क्राईब पण फ्री आहे. मित्रांमध्ये शेअर करा, मित्रांना त्या ठिकाणी मदत होईल. शाळेपासून निघालेल्या बसचा ताशी वेग 40 किलोमीटर म्हणून सहलीच्या ठिकाणी पोहोचण्यास 3 तास लागले. तर बसचा वेग 30 किलोमीटर असता तर सहलीच्या ठिकाणी पोहोचण्यास किती तास लागले असते. बघा वेग वाढला वेळ कमी होतो, वेग कमी झाला वेळ वाढतो. म्हणजे या ठिकाणी हे जे उदाहरण आहे व्यस्त चलनाचं आहे. बघा मित्रांनो हे जे उदाहरण आहे हे व्यस्त चलन असतं आणि व्यस्त चलनामध्ये गुणाकार स्थिर असतो. आपण यांचा गुणाकार मांडूया आणि तुलना करूया. बघा ठिकाणी वेग गुणेला वेळ बरोबर वेग गुणेला वेळ. या ठिकाणी वेग किती आहे पहिल्यांदा 40 गुणेला 3 बरोबर. दुसऱ्यांदा वेग किती आहे 30 गुणेला वेळ काढायचा आहे आपल्याला म्हणजे 30 गुणेला x म्हणू आपण. या ठिकाणी 40 गुणेला 3 भागेला 30 बरोबर वेळ. आपण जर भागाकार केला 3 1 3 3 10 30 10 चौक 40 म्हणजे 4 तास हा वेळ त्या सहलीच्या ठिकाणी पोहोचण्यास आता लागणार आहे. म्हणजे वेग 30 किलोमीटर असताना लागणारा वेळ 4 तासाचा. मित्रांनो प्रश्न आवडला असेल समजला असेल लाईक नक्की करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून पुढे येणाऱ्या शैक्षणिक व्हिडिओची अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या फोनमध्ये मिळेल. मला 12 पुस्तकांची किंमत 1872 आहे तर 20 पुस्तकांची किंमत किती. बघा या ठिकाणी पुस्तकांची संख्या वाढली तर पुस्तकांची किंमत वाढणार आहे. बरोबर आहे. हे समचलनाचं उदाहरण आहे. एक वाढत असेल तर दुसरी पण वाढते. मग समचलनामध्ये काय असतं बघा पुस्तकांची संख्या आणि त्याची किंमत यांच्यामध्ये समचलन असते आणि समचलनामध्ये भागाकार स्थिर असतो गुणोत्तर स्थिर असतो. मग आपण या ठिकाणी भागाकार मांडूया. बघा पुस्तकांची संख्या भागेला पुस्तकांची किंमत भागेला पुस्तकांची संख्या बरोबर पुस्तकांची किंमत भागेला पुस्तकांची संख्या. मग पुस्तकांची किंमत 1872 भागेला पुस्तकांची संख्या 12 बरोबर. या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पुस्तकांची किंमत आपल्याला काढायची आहे आणि पुस्तकांची संख्या मात्र 20 आहे. हे गुणोत्तर समीकरण सोडूया. हे 20 या ठिकाणी छेदामध्ये आहे म्हणजे भागाकारात येईल नंतर गुणाकारामध्ये येईल. बघा 1872 गुणिले 20 भागेला 12 ही क्रिया पूर्ण केल्यानंतर बरोबर पुस्तकांची संख्या आपल्याला मिळते. हे उत्तर सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं 3120 ही पुस्तकांची किंमत आहे. किती पुस्तकांची 20 पुस्तकांची किंमत ही 3120 असेल. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली दिलेली उदाहरणे सोडवायची आहे. दर साल दर शेकडा 8 दराने 1000 रुपयांचे एका वर्षाचे सरळ व्याज किती. तर या ठिकाणी व्याजाचा दर 8 आहे. आपल्याला सूत्र माहिती आहे मुद्दल गुणेला दर गुणेला मुदत भागेला 100. तर 1000 100 ने भागले तर उत्तर भेटतं आपल्याला 10. 10 गुणेला या ठिकाणी 10 गुणेला 8 एकाच वर्षाचं सरळ व्याज आपल्याला काढायचं आहे म्हणजे 8 10 80. तर एका वर्षाचं 1000 रुपयाचं 8 दराने सरळ व्याज 80 रुपये असणारे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. तरी काही रास बरोबर सूत्र शोधायचं. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. दर साल दर शेकडा 9 दराने 5 वर्षांचे सरळ व्याज 9000 मिळवण्यासाठी किती रुपये लागेल त्यावरून रास काढा. सर्वात प्रथम आपला मुद्दल मिळवायची. दिलेल्या गोष्टी बघूया. व्याजाचा दर 9%, मुदत 5 वर्ष आणि सरळ व्याज 9000 दिलेले आहे. सूत्र वापरूया. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणेला दर गुणेला मुदत भागेला 100. लेकिन सरळ व्याजाची किंमत लिहूया 9000 दिलेली आपल्याला बरोबर. मुद्दल आपल्याला माहित नाही काढूया तशी. त्यानंतर दर 9% आणि मुदत 5 वर्षे भागेला 100. 100 इथं भागेला इकडे आल्यानंतर गुणाकार होईल. 9 गुणेला 5 हे भागाकारामध्ये जाईल बरोबर मुद्दल मिळेल आपल्याला. जर सोडवलं आपण 5 1 5 20 5 100 तर या ठिकाणी 20 राहिलेत आणि या ठिकाणी बघा मित्रांनो 9 1 9 तर या ठिकाणी 1000 राहिले म्हणजे 1000 गुणेला आपण जर 20 केलं 1000 गुणेला 20 आपण या ठिकाणी घेतलं तर उत्तर भेटतं आपल्याला मित्रांनो 20000 रुपये उत्तर या ठिकाणी भेटतं. मुद्दल बरोबर 20000 आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर बघा आपल्याला आता त्यावरून रास काढायची आहे बरोबर आहे. रास मिळवण्यासाठी या ठिकाणी सूत्र आहे आपल्याकडे सरळ व्याज अधिक मुद्दल म्हणजे 9000 अधिक
29,000 म्हणजे रास मिळाले आपल्याला 29,000। मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, नवीन असाल तर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। चला आपण घेऊया की खालील दिलेली उदाहरणे आपल्याला सोडवायची आहे। उदाहरणे सोडवत असताना एका वर्तुळाचा व्यास 12.4 सेमी आहे तर त्याची त्रिज्या किती आपल्याला माहिती आहे। त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते म्हणजे त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2 म्हणजे त्रिज्या बरोबर या ठिकाणी 12.4 भागिले 2 म्हणजे उत्तर भेटतं आपल्याला 6.2 सेमी। त्रिज्या ही 6.2 सेमी। सोबतच्या आकृती वर्तुळाचे केंद्र O आहे तर जीवा XY मुळे तयार झालेल्या कंसाची नावे लिहा। बघा XY जीवामुळे हा एक XMY हा एक विशाल कंस तयार होईल आणि XNY हा लघु कंस या ठिकाणी तयार होणार आहे। बघा पुढे जाऊया। सोबतच्या आकृतीत वर्तुळाचे केंद्र O आहे, माप कंस LPM बरोबर 70 अंश तर माप कंस LNM बरोबर किती। बघा LPM हा लघु वर्तुळ कंस आहे आणि LNM हा विशाल वर्तुळ कंस आहे म्हणजे लघु वर्तुळ कंसाचे माप बरोबर 360 वजा विशाल वर्तुळ कंसाचे माप बरोबर 360 वजा लघु वर्तुळ कंसाचे माप म्हणजे 360 वजा 70 म्हणजे 290 हे त्या वर्तुळ कंसाचं माप आपल्याला आहे। मग खाली दिलेली उदाहरणे सोडवा। एका चौरसाकृती मैदानाची बाजू 85 मीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती। सूत्र लिहून उत्तर काढायचं। सूत्राला 1 गुण आहे आणि उत्तराला 1 गुण आहे। चौरसाचे क्षेत्रफळ बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग कुठलेही तुम्ही लिहू शकता। म्हणजे त्या ठिकाणी 45 गुणिले 45 45 चा वर्ग करायचा आहे 5 चा वर्ग 25 आणि 4 च्या पुढे संख्या 5 4 25 2025 चौरस सेंटीमीटर त्या मैदानाचे क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। मित्रांनो 20 मीटर लांब व 150 मीटर रुंद आयताकृती बाग आहे। बागेच्या कडेने आतील बाजू चारही बाजूंनी 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केला आहे तर त्या रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ किती। बघा या ठिकाणी आपल्याला बाहेरील आयताचे क्षेत्रफळ वजा आतील आयताचे क्षेत्रफळ जर काढलं तर बाजूचे क्षेत्रफळ या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे रस्त्याचं। आपण मान्य करूया रस्त्याचे क्षेत्रफळ व बाहेरील आयताचे क्षेत्रफळ वजा आतील आयताचे क्षेत्रफळ। आता बाहेरील आयताचे क्षेत्रफळ व लांबी गुणिले रुंदी, लांबी 20 रुंदी 150 वजा आता आतील आकृतीची लांबी कशी मिळवणार आपण तर बघा एकूण लांबी किती आहे 20 मीटर आहे त्यातील हे 5 आणि 200 मीटर आहे त्यातील इकडून 5 आणि इकडून 5 म्हणजे कमी झाली 10 मीटर। आता या ठिकाणी ह्या ई पासून F पर्यंतची जी लांबी ती किती होणार आहे मग या ठिकाणी आपल्याला 190 मीटर मिळणार आहे। आता रुंदी बघा एकूण रुंदी किती आहे 150 मीटर पैकी 5 मीटर वरतून कमी झाली आणि 5 मीटर खालून कमी झाली म्हणजे ई चे H हे अंतर किती झालेलं आहे 140 मीटर झालेलं आहे। म्हणजे यांचा गुणाकार आणि यांचा गुणाकार करूया 30,000 वजा 26,600 उत्तर मिळतं 3,400 चौरस सेंटीमीटर म्हणजे रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ 3,400 चौरस सेंटीमीटर आहे। मला दिलेली उदाहरणे सोडवायची। इष्टिकाची ती आकाराच्या लाकडी पेटीची लांबी 1.2 मीटर 1 मीटर व उंची 0.5 मीटर आहे तर त्या पेटीचे एकूण पृष्ठफळ काढायचे। इष्टिकाची तीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक लांबी गुणिले उंची। बघा 2 कंसात 1.2 गुणिले 1 अधिक 1 गुणिले 0.5 अधिक 1.2 गुणिले 0.5 म्हणजे 2 कंसात 1.2 अधिक या दोघांचा गुणाकार 0.5 आणि या दोघांचा गुणाकार 0.6 म्हणजे 2 गुणिले 2.3 म्हणजेच 2 गुणिले 2.3 गुणाकार केला तर 4.6 चौरस सेंटीमीटर हे त्या लाकडी पेटीचं एकूण पृष्ठफळ येणार आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडत तर लाईक नक्की करा, नवीन असाल तर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। 50 सेमी बाजूच्या घनाकृती पत्र्याच्या 10 पेट्यांना बाहेरून रंग देण्यासाठी 40 चौरस मीटर दराने येणारा रंगाचा सोपा आहे। घनाचे एकूण पृष्ठफळ 6 गुणिले बाजूचा वर्ग किंवा बाजू बाजू म्हणजे 6 गुणिले 50 गुणिले 50 उत्तर येतं त्या ठिकाणी 15,000 चौरस सेंटीमीटर। पण आपल्याला खर्च हा मीटरच्या दराने दिलेला आहे म्हणून चौरस सेंटीमीटर रूपांतर मीटर मध्ये करूया। एका पेटीचे पृष्ठफळ बरोबर 15,000 चौरस सेंटीमीटर म्हणजेच त्याला आपण 10,000 ने जर भागितलं तर 1.50 चौरस मीटर। आता 10 पेट्यांचे पृष्ठफळ काढूया 1.50 गुणिले 10 म्हणजे 15 चौरस मीटर। आता रंग देण्यासाठी येणारा खर्च 15 गुणिले 40 म्हणजे 600 रुपये हा खर्च 10 पेट्यांना रंग देण्यासाठी येणार आहे। मित्रांनो व्हिडिओ लाईक नक्की करा। अतिशय महत्त्वपूर्ण अशी उदाहरण आहे समजून घ्या आणि तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल। तुम्हाला परीक्षेत माझ्याकडून खूप शुभेच्छा। खाली दिलेली उदाहरणे सोडवायची आहेत।
खालीलपैकी कोणत्या पर्यायातील बाजूपासून काटकोन त्रिकोण तयार होतो त्याचा योग्य पर्याय क्रमांक चौकटी म्हणजे पायथागोरसचे त्रिकोण सर्वात मोठ्या बाजू कर्ण असते काटकोन त्रिकोणामध्ये आणि सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज इतका जेथे येतो आपलं काटकोन काढता येतो। या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे पायथागोरसचे त्रिकोण आहे। 8 15 17 17चा वर्ग जर बघितला आपण पूर्ण वर येतो 5 15चा वर्ग 225 आणि 8चा वर्ग 264 यांची बेरीज 200 पूर्ण वर येते म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे। बघा त्या ठिकाणी मैदानावर बी या ठिकाणापासून हरीश पूर्वेकडे गेला, बी पासून पूर्वेकडे सी पर्यंत 12 मीटर आणि व बी या ठिकाणाहून परेश उत्तरेकडे 9 मीटर गेला तर ए व सी म्हणजे हे लाल रेषा ए व सी मधील कमीत कमी अंतर किती। बघा या ठिकाणी काटकोन तयार झाला म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे। आपल्याला पायथागोरसचे प्रमेय वापरून हे उदाहरण सोडवायचं आहे। पायथागोरसचे प्रमेय सांगतो आपल्याला कर्ण वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग एसी वर्ग हा कर्ण आहे, कर्ण काढायचा आहे बरोबर बीसी वर्ग अधिक एबी वर्ग। या ठिकाणी एसी चा वर्ग आपल्याला लिहायचा आहे एबी बीसी बरोबर 12 आहे आणि एबी बरोबर 9 आहे। 12 चा वर्ग 144 9 चा वर्ग 81 एसी चा वर्ग बरोबर 225 म्हणजे 225 चा वर्ग म्हणजे एसी बरोबर 15 तर या दोन ठिकाणातील कमीत कमी अंतर 15 मीटर असणार आहे मित्रांनो। खाली दिलेली उदाहरणे सोडवायची आहे। विस्तार सूत्राचा उपयोग करून किंमत काढायची। 67 चा वर्ग म्हणजे 70 वजा 3 कंसाचा वर्ग 70 चा वर्ग 4900 वजा त्यानंतर शेवटच्या पदाचा वर्ग आणि दोन्ही पदाच्या गुणाकाराचे दुप्पट म्हणजे 7 10 गुणिले 2 म्हणजे 420 यांची बेरीज आणि वजाबाकी 4489 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। विस्तार करायचा आहे 3m अधिक 1/3 कंसाचा वर्ग बरोबर 9m चा वर्ग अधिक 2m अधिक 1/9। एका आयताची लांबी 2x अधिक 5 मीटर व रुंदी 2x वजा 5 मीटर आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती। उकर आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणजे 2x अधिक 5 गुणिले 2x वजा 5 उत्तर येते 4x चा वर्ग वजा 25 चौरस मीटर त्या आयताचे क्षेत्रफळ आहे। खाली दिलेली उदाहरणे सोडवा। एका वर्गातील 30 विद्यार्थ्यांना 10 पैकी मिळालेले गुण पुढील प्रमाणे आहे त्यावरून वारंवारता सारणी तयार करायची आहे। प्राप्तांक या ठिकाणी लिहून घेतले 4 5 सगळ्यात लहान 4 सगळ्यात मोठा 9 आहे। मग 4 किती वेळा आलेला आहे रेषा मारून वारंवारता लिहिली, 5 किती वेळा आलेला आहे मोजून वारंवारता लिहिली, 6 किती वेळा 4 वेळा आलेला आहे 7 या ठिकाणी 6 वेळा आलेला आहे, 8 4 वेळा आणि 9 5 वेळा सर्वांची 30 येते म्हणजे वारंवारता 30। अशा पद्धतीने उदाहरण तुम्हाला सोडवायचं। शेवटचा प्रश्न मित्रांनो अद्यापही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला इथून पुढे येणाऱ्या नवनवीन अपडेट मिळत राहतील। व्हिडिओ मित्रांमध्ये शेअर करा। योगेशने दररोज सायकलने केलेला प्रवास खाली दर्शवला आहे त्यावरून त्याचा दररोजचा सरासरी प्रवास किती काढा। बघा 15 किलोमीटर 12 किलोमीटर 10 किलोमीटर 17 किलोमीटर 14 10 13 आणि 9 सरासरी म्हणजे सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले प्राप्तांकाची संख्या म्हणजे या सर्वांची बेरीज करू आणि त्याला 1 2 3 4 5 6 7 8 ने भागूया। बघा सर्वांची बेरीज भागिले 8 म्हणजे 100 भागिले 8 म्हणजे 12.5 किलोमीटर। योगेशचा दररोजचा सरासरी प्रवास हा 12.5। धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरेल। येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा। थँक्यू, पुन्हा भेटूया।